महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी भरती महाराष्ट्र राज्यात केली, त्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून संभाजीनगरमध्ये 1800+ शिक्षक आहेत। तसेच प्रत्येक आस्थापनामध्ये मग ग्रामपंचायत असतील, महानगरपालिका असतील, तुमचं एसटी महामंडळ असतील, महसूल विभाग असतील, अशा प्रत्येक आस्थापनेमध्ये 6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती प्रशिक्षण देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ही भरती केली। पण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,20,000च्या प्लस जे प्रशिक्षणार्थी आहेत हे जॉईन आहेत सध्या तरी, आणि त्या अनुषंगाने आता आमचा कार्यकाल हा 26 मार्चला संपतोय। पण शासनानं आम्हाला प्रशिक्षणार्थी केलंय, म्हणजे रोजगाराची आम्हाला जी ट्रेनिंग दिली, पण रोजगार आता त्यांनी पुढे उपलब्ध करून द्यावा। आम्ही ज्या आस्थापनेत आहे आता सध्या, त्यांनी आमचा कार्यकाल वाढवून आम्हाला त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा, ह्याच मागणीसाठी आज आम्ही हा मुकमोर्चा संभाजीनगरमध्ये काढतो। तर आता अधिवेशन सुद्धा होत आहे, त्यावर तुमच्या सगळे म्हणजे एक ठिकाणी सगळे आहेत, मग आता मुख्य तुमची मागणी काय आहे ना? आता सध्या तर आमची मागणी आमच्या ट्रेनिंग शिक्षकाची हीच आहे की आमचा आता कार्यकाल तुम्ही वाढवून द्यावा, कारण आमची ट्रेनिंग ही 6 महिन्यात पूर्ण होत नाहीये। आम्हाला अजून शैक्षणिक वर्ष आमचं पूर्ण म्हणजे ते ट्रेनिंगचं होत नाही, तर आम्हाला अजून त्याच्यात अपेक्षा आहे की आमचा कार्यकाल वाढवून द्यावा। आणि आता आजपासून अधिवेशन सुरू होतंय, तर आम्ही आमच्या जेवढे ट्रेनिंग शिक्षक आहेत महाराष्ट्रातले, यांनी प्रत्येक आपापल्या आमदारांना निवेदन देऊन झालेले आहेत, आणि काही आमदारांनी आज त्या संदर्भात लक्षवेधी विधानसभेत मांडलेले आहेत। तर त्या अनुषंगाने त्या जे मंत्री आहेत शिक्षण विभागाचे असतील, रोजगार कौशल्य विभागाचे असतील, त्यांच्याकडून आम्हाला समर्पक उत्तर असं अपेक्षित आहे। तर किती समजा आपण बेरोजगार काढले, किती विषय आहेत महाराष्ट्रात? आजच्या डेटला 1,20,000 बेरोजगार हे 26 मार्च नंतर बेरोजगार होणार आहे। 160+ होऊ शकतो। माझं नाव बाळकृष्ण नारायण हुट, मी एक ट्रेनिंग शिक्षक आहे, जिल्हा परिषद शाळा गणेशवाडी, केंद्र निलजगाव, तालुका पैठण, छत्रपती संभाजीनगर। काय सांगाल, मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे, कार्यकाळ संपणार आहे, नाही, खूप ही खेदाची गोष्ट आहे की आज ह्या सगळ्या राज्यभरामधून 1 लाख युवक आमचे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सरकारने यांना आदेश दिलेला होता। 6 महिने यांनी काम केलेलं आहे, आणि ही युवा शक्ती अतिशय कमी वेतनावर, कमी मानधनावर यांनी 6 महिने काम केलेलं आहे। आणि आता या महिन्यामध्ये 27 तारखेला ह्या सगळ्या युवा प्रशिक्षणार्थींची मुदत संपते। पण ही मुदत संपल्यानंतर या सगळ्या आपल्या राज्यातल्या युवकांनी करायचं काय? आज कोणताही त्यांच्या समोर दुसरी संधी उपलब्ध नसताना त्यांना आज जे दिलेलं काम आहे ते काम त्यांनी अतिशय चोखपणाने केलेलं आहे। यांचे आज 30-35 वय या सगळ्या युवकांचे झालेले आहेत। हे आपल्या राष्ट्राचे आधार आहेत, आणि अतिशय सृजनशील पद्धतीने त्यांना दिलेलं पोलीस मधलं काम असेल, त्यांना दिलेलं महसूल मधलं काम असेल, त्यांना दिलेलं शिक्षक म्हणून प्रशिक्षणार्थी दिलेलं काम असेल, या सगळ्या जबाबदाऱ्या या युवकांनी आमच्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेल्या आहेत। आणि आता ही युवा फौज पुन्हा रिकामी राहिली तर ही आपल्या विकासासाठी, देशासाठी, राज्यासाठी अजिबात चांगलं नाहीये। त्याच्यामुळे आपलं मायबाप असलेलं सरकार त्याची जबाबदारी आहे की आपल्या युवकांच्या हाताला काम, त्यांना रोजगार हा दिला पाहिजे। आम्ही याच्यासाठी मध्ये राज्याचे माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना भेटलो, आम्ही ओबीसी मंत्री अतुल सावे साहेबांना भेटलो, आणि या दोघांच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली। अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे, पण अद्याप ठोस निर्णय झालेला नाहीये। त्याच्यामुळे आम्हाला या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज रस्त्यावर यावं लागलेलं आहे। पण तुम्ही बघताय की ही सगळी युवकांची फौज, या युवती, या महिला, हे सगळेजण मूक मोर्चा, संविधानाच्या पद्धतीने हा मोर्चा आम्ही सगळा काढतोय। आम्ही माननीय विभागीय आयुक्तांकडे जातोय, आणि त्यांच्या माध्यमातून आज जे राज्याचं अधिवेशन सुरू होतंय त्याच्यामध्ये आमच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून सरकारने आमच्या युवकांना हाताला काम दिलं पाहिजे, हे मी आग्रहाने सरकारला विनंती करतोय। मोर्चाने काम नाही झालं तर तुमचा आवाज वाढणार का? अर्थातच ही सरकार, मला खात्री आहे की आता मी जसं म्हणालो तसं माननीय मंत्री बावनकुळे साहेब, माननीय सावे साहेब आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी जी चर्चा झालेली आहे ती अतिशय सकारात्मक आहे। पण त्यात काही झारीतले शुक्राचार्य अडचण आणण्याचा प्रयत्न करतायत असं आमच्या लक्षात येतंय। त्याच्यामुळे आम्ही हा दबाव निर्माण करतोय, पण आम्ही संविधानिक मार्गाने हे सगळं आमचं आंदोलन करणार आहोत, आणि आम्ही हा आवाज मुंबईपर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही।
आधी आम्ही बेरोजगार होतो तरी त्यांनी आम्हाला संधी दिली. आता जे 26 मार्चला आमचा जो कालावधी संपलाय म्हणजे संपणार आहेत, तो संपण्याच्या आधी म्हणजे जे आम्ही आधी बेरोजगार होतो त्यानंतरही आम्हाला बेरोजगार म्हणजे केलं नाही पाहिजे त्यांनी, त्यासाठी आम्ही हा मोर्चा करण्यात म्हणजे करतोय. तसं म्हणजे चित्र दिसतंय का सरकार असं करण्याच्या हालचाली करते का, दिसतंय का तुम्हाला मोर्चा काढावा लागतो? अजून तरी काही नाहीत. म्हणजे आज आता आधी परिपत्रक निघतायत, पण परिपत्रक निघायची आम्ही म्हणजे वाट बघतोय, पण त्याआधी आमचे प्रयत्न तर आम्ही चालू ठेवणारच. एकनाथ शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला. म्हणजे दुसऱ्यांदा आता युतीचे दुसरे मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस. म्हणजे कोणत्या मुख्यमंत्र्यांनी असा चांगले निर्णय घेतला कोणत्या? तसे तर सगळ्यांचे चांगलेच निर्णय आतापर्यंत. आता 26 मार्च पर्यंत तर आम्ही बघू आता काय होते, पण तोपर्यंत आमचे जेवढे प्रयत्न आहेत तेवढे आम्ही चालूच करणार. हो आणि हो आहेच, आणि ते सकारात्मक निर्णय देतील याची पण आम्हाला अपेक्षा आहे. मंत्री एकनाथ शिंदे सरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 6 महिन्यासाठी प्रशिक्षणासाठी घेतो, पण नंतर तुम्हाला आम्ही कायमस्वरूपी करणार आहे. शिंदे सरांनी जो शब्द दिलाय आम्हाला, त्यांनी आम्हाला आणखी 6 महिने कालावधी वाढवून कायमस्वरूपी आमची